हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही तुम्हाला इतिहासाची साधने या पाठावर 20 MCQs विचारणार आहोत. प्रत्येक प्रश्न एका गुणासाठी आहे. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न आहे की आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित कोणत्या नव्या साधनांचा समावेश होतो? आणि याचे पर्याय आहेत: ए. भौतिक आणि लिखित साधने, बी. लिखित आणि मौखिक साधने, सी. दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य साधने, डी. फक्त पोवाडे आणि स्फूर्तिगीते. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य साधने. कारण आधुनिक काळात टेक्नॉलॉजीमुळे छायाचित्रे म्हणजे व्हिज्युअल, ध्वनिमुद्रिते म्हणजे ऑडिओ आणि चित्रपट म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल यांसारखी नवीन साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी उपलब्ध झाली आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया. अंदमान येथील सेल्युलर जेल या वास्तूला भेट दिल्यावर आपणास कोणाच्या कार्याविषयी विशेष माहिती मिळते? आणि याचे पर्याय आहेत: ए. महात्मा गांधी, बी. स्वातंत्र्यवीर सावरकर, सी. लोकमान्य टिळक, डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य उत्तर आहे पर्याय बी, स्वातंत्र्यवीर सावरकर. कारण पाठ्यपुस्तकात स्पष्टपणे सांगितले आहे की अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते. पुढचा प्रश्न आहे की मुंबईतील मणिभवन आणि वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर कोणत्या युगाच्या इतिहासाची माहिती मिळते? आणि याचे पर्याय आहेत: ए. शिवकाळ, बी. ब्रिटिश पूर्वकाळ, सी. गांधी युग, डी. मुघल काळ. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, गांधी युग. कारण ही दोन्ही ठिकाणे महात्मा गांधींच्या जीवनाशी आणि त्यांच्या कामाशी संबंधित आहेत, म्हणून ती गांधी युगाच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. आता पुढचा प्रश्न. पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास कोणाच्या वापरातील वस्तू व कागदपत्रे पाहायला मिळतात? आणि याचे पर्याय आहेत: ए. जवाहरलाल नेहरू, बी. सरदार वल्लभभाई पटेल, सी. सुभाषचंद्र बोस, डी. महात्मा गांधी. याचं उत्तर आहे पर्याय डी, महात्मा गांधी. कारण पाठ्यपुस्तकातील माहीत आहे का तुम्हाला या भागात स्पष्ट उल्लेख आहे की आगा खान पॅलेसमध्ये महात्मा गांधींशी संबंधित वस्तू जतन केलेल्या आहेत. चला पुढचा प्रश्न आहे की पुतळ्यांच्या दर्शनी पाटीवर खालीलपैकी कोणती माहिती दिलेली नसते? आणि याचे पर्याय आहेत: ए. व्यक्तीचे पूर्ण नाव, बी. व्यक्तीच्या कुटुंबाची माहिती, सी. जन्म मृत्यूची नोंद, डी. व्यक्तीचे थोडक्यात कार्य. योग्य उत्तर आहे पर्याय बी, व्यक्तीच्या कुटुंबाची माहिती. कारण पुतळ्यांवरील पाटीवर व्यक्तीचे नाव, जन्म मृत्यूची नोंद आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख असतो, पण सहसा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती त्यावर नसते. पुढचा प्रश्न पाहूया. विविध ठिकाणी उभारलेली हुतात्मा स्मारके कशाची माहिती देतात? आणि असे पर्याय आहेत: ए. देशाची आर्थिक संपन्नता, बी. संबंधित घटना आणि त्यातील व्यक्ती, सी. प्राचीन काळातील राजे, डी. इमारतीचे बांधकाम. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, संबंधित घटना आणि त्यातील व्यक्ती. कारण हुतात्मा स्मारके देशासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या आणि त्या संबंधित घटनांच्या स्मृतीसाठी म्हणजेच आठवणीसाठी उभारली जातात. मित्रांनो, जशी ही हुतात्मा स्मारके आपल्याला आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांची आठवण करून देतात, ते खरंच खूप भावनिक आहे. त्यांच्या या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र आहोत. याच त्यागातून प्रेरणा घेऊन आम्ही तुमच्यासाठी असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असतो. जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. पुढचा प्रश्न. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, केसरी, दीनबंधू ही कशाची उदाहरणे आहेत? आणि याचे पर्याय आहेत: पुस्तके, नकाशे, वृत्तपत्रे, स्फूर्तिगीते. याचं उत्तर आहे पर्याय सी, वृत्तपत्रे. कारण ही सर्व स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसिद्ध वर्तमानपत्रे होती जी लोकांमध्ये जागृती करण्याचे काम करत होती. पुढचा प्रश्न आहे की विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी कोणत्या मासिकातून सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले? आणि याचे पर्याय आहेत: प्रभाकर, निबंधमाला, केसरी, दीनबंधू. योग्य उत्तर आहे पर्याय बी, निबंधमाला. कारण पाठ्यपुस्तकानुसार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून लेखन केले होते. आता पुढचा प्रश्न पाहूया. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली पत्रे कोणत्या नावाने ओळखली जातात? आणि याचे पर्याय आहेत: स्फूर्तिपत्रे, शतपत्रे, जागृतीपत्रे, लोकपत्रे. याचं उत्तर आहे पर्याय बी, शतपत्रे. कारण लोकहितवादी यांनी प्रभाकर साप्ताहिकात एकूण 100 पत्र लिहिली, जी शतपत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली कोणते पाक्षिक सुरू केले? आणि याचे पर्याय आहेत: बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत, मूकनायक.
याचं उत्तर आहे पर्याय डी मूकनायक. कारण पाठ्यपुस्तकातील माहितीनुसार डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या वृत्तपत्र कार्याची सुरुवात 1920 मध्ये मूकनायक या पाक्षिकाने केली. चला पुढचा प्रश्न. सामान्य जनतेचे प्रबोधन आणि संघटन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये कोणते पत्र सुरू केले? आणि याचे पर्याय आहेत मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता. योग्य उत्तर आहे पर्याय बी बहिष्कृत भारत. कारण बहिष्कृत भारत या पत्रातून डॉक्टर आंबेडकरांनी सामान्य जनतेच्या प्रबोधनासाठी आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी लिखाण केले. पुढचा प्रश्न आहे की ब्रिटिश काळात भारताचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार करण्याचे काम कोणत्या विभागाने केले? आणि याचे पर्याय आहेत मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय पुरातत्व विभाग, सर्वे ऑफ इंडिया की प्रशासकीय कचेरे. याचं उत्तर आहे पर्याय सी सर्वे ऑफ इंडिया. कारण सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाची स्थापना ब्रिटिशांनी केली आणि याच विभागाने भारताचे वैज्ञानिक सर्वेक्षण करून नकाशे तयार केले. आता पुढचा प्रश्न पाहूया. मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागाकडे असलेले मुंबई बंदराचे मूळ आराखडे कशाच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे ठरतात? आणि याचे पर्याय आहेत मुंबईतील लोकांच्या जीवनासाठी, बी मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळवण्यासाठी, सी जहाजे कशी बांधली जातात हे पाहण्यासाठी, डी समुद्रातील प्राण्यांची माहिती मिळवण्यासाठी. याचं उत्तर आहे पर्याय बी मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळवण्यासाठी. कारण या आराखड्यांवरून मुंबई शहराचा विकास टप्प्याटप्प्याने कसा झाला याची माहिती आपल्याला मिळू शकते. पुढचा प्रश्न आहे. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात रचलेल्या स्फूर्तिगीतांमधून प्रामुख्याने कोणती माहिती मिळते? आणि याचे पर्याय आहेत त्या काळातील आर्थिक नीती, बी स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा आणि तत्कालीन परिस्थिती, सी ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे, डी आंतरराष्ट्रीय घडामोडी. योग्य उत्तर आहे पर्याय बी स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा आणि तत्कालीन परिस्थिती. कारण स्फूर्तिगीतांचा मुख्य उद्देश लोकांना प्रेरणा देणे हा होता आणि त्यातून त्या काळातील परिस्थिती आणि आंदोलनामागील भावना समजतात. पुढचा प्रश्न आहे की ऐतिहासिक घटनेची किंवा व्यक्तीच्या कार्याची माहिती देणारा आणि लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करणारा मराठी काव्यप्रकार कोणता? आणि याचे पर्याय आहेत ओवी, अभंग, पोवाडा, लावणी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी पोवाडा. कारण पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींचे पराक्रम शौर्यपूर्ण रीतीने गायले जातात, ज्यामुळे लोकांमध्ये जोश आणि चैतन्य निर्माण होते. आणि खरंच पोवाड्यांसारखे काव्यप्रकार ऐकले की अंगावर रोमांच उभे राहतात. हीच प्रेरणा, हाच जोश आपल्या इतिहासाने आपल्याला दिला आहे. हीच ज्ञानाची प्रेरणा इतरांपर्यंत पोहोचावी असं तुम्हालाही वाटत असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करून आमच्या या कार्यात सहभागी व्हा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न. मध्ययुगीन काळातील चित्रांच्या तुलनेत छायाचित्रे इतिहासाचे साधन म्हणून अधिक विश्वसनीय का मानली जातात? आणि याचे पर्याय आहेत कारण ती रंगीत असतात, बी कारण ती व्यक्ती किंवा प्रसंग जसा होता तसा दाखवतात, सी कारण ती काढायला सोपी असतात, डी कारण ती फक्त ब्रिटिशांनी काढली होती. योग्य उत्तर आहे पर्याय बी कारण ती व्यक्ती किंवा प्रसंग जसा होता तसा दाखवतात, त्यामुळे त्यांची विश्वसनीयता म्हणजेच रिलायबिलिटी चित्रांपेक्षा जास्त असते. चला पुढचा प्रश्न. रवींद्रनाथ टागोरांनी स्वतः गायलेले जनगण मन किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण ही इतिहासाच्या कोणत्या प्रकारच्या साधनांची उदाहरणे आहेत? आणि याचे पर्याय आहेत दृक साधने, बी लिखित साधने, सी श्राव्य साधने, डी भौतिक साधने. बरोबर उत्तर आहे पर्याय सी श्राव्य साधने म्हणजे ऑडिओ. कारण ही ध्वनिमुद्रिते म्हणजे साऊंड रेकॉर्डिंग्स आहेत जी केवळ ऐकता येतात, म्हणून ती श्राव्य म्हणजे ऑडिओ साधने आहेत. पुढचा प्रश्न आहे. भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ कोणी आणि केव्हा रोवली? आणि याचे पर्याय आहेत महात्मा गांधी 1920, बी दादासाहेब फाळके 1913, सी रवींद्रनाथ टागोर 1910, डी लोकमान्य टिळक 1905. याचं उत्तर आहे पर्याय बी दादासाहेब फाळके 1913. कारण पाठ्यपुस्तकात स्पष्ट उल्लेख आहे की दादासाहेब फाळके यांनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात केली. ठीक आहे, पुढचा प्रश्न. दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनिचित्रफिती उपलब्ध असल्याने काय फायदा होतो? आणि याचे पर्याय आहेत त्या घटनांविषयी पुस्तके वाचता येतात, बी घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते, सी त्या घटनांमधील लोकांची नावे कळतात, डी सरकारला कर मिळतो. योग्य उत्तर आहे पर्याय बी घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. कारण चित्रपट किंवा ध्वनिचित्रफिती ही दृक श्राव्य साधने असल्याने त्या घटना प्रत्यक्ष कशा घडल्या हे आपल्याला पाहायला मिळते. आणि आता आपला शेवटचा प्रश्न आहे की लिखित साधनांचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे असे पाठ्यपुस्तकात सांगितले आहे? आणि याचे पर्याय आहेत
ती साधने कोणत्या कागदावर लिहिली आहेत हे पाहणे. बी. लेखकाचे हस्ताक्षर सुंदर आहे की नाही हे तपासणे. सी. ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत आणि लेखकाचा दृष्टिकोन काय आहे हे तपासणे. डी. ती साधने इंग्रजीत आहेत की मराठीत आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय सी. ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत आणि लेखकाचा दृष्टिकोन काय आहे हे तपासणे. कारण इतिहासाचा अभ्यास करताना कोणताही लेख किंवा पुस्तक तटस्थपणे स्वीकारू नये. लेखकाची विचारसरणी आणि त्याचा घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, हे होते आपले 20 प्रश्न. तुम्हाला 20 पैकी किती गुण मिळाले हे तुमच्या नावासोबत कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. मला आशा आहे की तुम्हाला या प्रश्नमंजुषेतून पाठाची चांगली उजळणी झाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.